डिअर स्टुडंट्स, आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन या लेसनमध्ये आतापर्यंत 10 लेक्चर घेतले. त्या 10 लेक्चरमध्ये हाऊ टू कन्वर्ट पोलार इंटू कार्टेशियन, कार्टेशियन इंटू पोलार हे झालं आपलं. त्यानंतर आपण साइन रूलचं प्रूफ घेतलं, साइन रूलचे प्रॉब्लेम्स घेतले. त्याच्यानंतर आपण कोसाइन रूल घेतला, कोसाइन रूलचे प्रॉब्लेम्स घेतले. त्यानंतर लेक्चर नंबर 10 मध्ये आपण साइन आणि कोसाइन रूल ह्या दोघांवरचे सुद्धा प्रॉब्लेम्स घेतले. ओके, तर आजपासून आपण जो नेक्स्ट रूल आहे त्याला स्टार्ट करणार आहोत आणि त्या रूलचं नेम आहे प्रोजेक्शन रूल. याच्यावरचा ऑलरेडी आपण एक प्रॉब्लेम घेतलेला आहे, तर आपण घेणार आहोत प्रोजेक्शन रूल. प्रोजेक्शन रूल. आता या प्रोजेक्शन रूलचं पहिल्यांदा आपण लिहिणार आहोत स्टेटमेंट. चला सगळ्यांनी माझ्या सोबत लिहायचं आहे, सगळ्यांनी माझ्या सोबत स्टेटमेंट लिहायचं आहे. बघा स्टेटमेंट राईट डाऊन. इन ट्रायंगल ABC, इन ट्रायंगल ABC प्रूव्ह दॅट, इन ट्रायंगल ABC प्रूव्ह दॅट काय येणार बघा, A इक्वल टू B cos C प्लस C cos B. A इक्वल टू B cos C प्लस C cos B. A इक्वल टू B cos C प्लस C cos B. B इक्वल टू A cos C प्लस C cos A. इथं A असेल तर पुढे सगळा B आणि C असतो, मग B C C B. B असेल तर A C C A असं झालं. अँड C इक्वल टू A cos B प्लस B cos A. बरोबर. तर हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. दिस इज प्रोजेक्शन रूल. आपण थोडंसं रिवाइज करूया. बघा साइन रूल काय होता, A अपॉन साइन A इक्वल टू B अपॉन साइन B इक्वल टू C अपॉन साइन C. बरोबर. इट इज इक्वल टू काय होतं 2R. तर याला म्हटलं होतं आपण साइन रूल, याला साइन रूल म्हटलं होतं. आणि हा साइन रूल आपण रेसिप्रोकल घेऊन सुद्धा मांडत होतो. नंतर आपण घेतला कोसाइन रूल, नंतर आपण घेतला कोसाइन रूल. कोसाइन रूल काय होता, A स्क्वेअर इक्वल टू B स्क्वेअर प्लस C स्क्वेअर मायनस 2BC कॉस A B स्क्वेअर इक्वल टू C स्क्वेअर इक्वल टू. ह्या पद्धतीने आपण कोसाइन रूल घेतला आणि या कोसाइन रूलचा आपण या कोसाइन रूलवरून आपण कॉस A कॉस B कॉस C ची सुद्धा व्हॅल्यू काढली आणि कॉस A ची व्हॅल्यू येत होती. इथं जर A असेल तर शेवटी मायनस A स्क्वेअर आला, पुढे आलं B स्क्वेअर प्लस C स्क्वेअर मायनस A स्क्वेअर अपॉन 2BC. तर अशा पद्धतीने कॉस A ची व्हॅल्यू आली. सो दिस इज साइन रूल अँड कोसाइन रूल. आता आपल्याला घ्यायचं आहे प्रोजेक्शन रूल. याचं प्रूफ जे आहे ते थोडंसं लेंदी आहे, कारण की या ठिकाणी आपण तिन्ही टाईपचे ट्रायंगल्स कन्सिडर करणार आहोत. फर्स्ट ट्रायंगल, सेकंड ट्रायंगल, थर्ड ट्रायंगल. मीन्स in projection rule we will consider all the possible cases. The first case is when A is acute angle. Next when A is obtuse angle. And third one A is right angle. A काय असतो right angle. तर ह्या सगळ्या केसेस आपल्याला घ्यायच्या आहेत. ओके ठीक आहे. तर या प्रोजेक्शन रूलमध्ये आपल्याला सगळ्यात अगोदर शिकायचं आहे कन्सेप्ट ऑफ प्रोजेक्शन. प्रोजेक्शनचा कन्सेप्ट शिकायचा आहे. समजा ही लाईन आहे, ही लाईन आहे आणि या लाईनवरती ह्या सेगमेंटचं प्रोजेक्शन काढायचं आहे. काय काढायचं आहे प्रोजेक्शन. मग सेगमेंट कोण आहे AB. हाऊ टू फाइंड द प्रोजेक्शन. मी शिकवतोय तुम्हाला बेसिक कॉन्सेप्ट. काय शिकवतोय बेसिक कॉन्सेप्ट. ओके बेसिक कॉन्सेप्ट शिकवतोय. मला ह्या AB नावाच्या सेगमेंटचं प्रोजेक्शन काढायचं आहे. फाइंड द प्रोजेक्शन ऑफ सेगमेंट AB ऑन दिस CD. ह्या CD वरती काय काढायचं प्रोजेक्शन. तर प्रोजेक्शन काढायचं म्हणजे काय करायचं, समजा आपण इथे एक लॅम्प घेतला आणि त्या लॅम्पनी ह्या ABचं या CD वरती काय काढायचं प्रोजेक्शन. तर प्रोजेक्शन काढण्याचा रूल काय आहे, यू हॅव टू ड्रॉ परपेंडिक्युलर्स फ्रॉम द एंड पॉइंट्स. एंड पॉइंट पासून परपेंडिक्युलर काढायचे. मग A पासून परपेंडिक्युलर काढला, B पासून परपेंडिक्युलर काढला, मग A पासून परपेंडिक्युलर काढला, B पासून परपेंडिक्युलर काढला. तर या ठिकाणी आपल्याला MN भेटलं. अँड दॅट MN इज द प्रोजेक्शन ऑफ AB. MN इज द प्रोजेक्शन ऑफ AB.
अँड MN इज द प्रोजेक्शन ऑफ AB. म्हणजे ज्याचं प्रोजेक्शन काढायचं आहे त्याच्यापासून काय काढायचे असतात, त्याच्या एंड पॉईंट्सपासून काय काढायचे असतात, परपॅन्डिक्युलर. टू फाइंड द प्रोजेक्शन ऑफ AB, ड्रॉ द परपॅन्डिक्युलर्स फ्रॉम पॉईंट A अँड B ऑन दॅट CD. मग A पासून परपॅन्डिक्युलर काढला, B पासून परपॅन्डिक्युलर काढला, मग ते प्रोजेक्शन आपलं MN आलं. मग MN इज द प्रोजेक्शन ऑफ AB. आता समजा हीच केस थोडी वेगळ्या पद्धतीने मी घेतली, की या ठिकाणी बघा, आता हा A आणि B यातला A हा सीडीच्या अबव होता, B हा सीडीच्या अबव होता, मीन्स A अँड B आर अबव द सीडी. आता या ठिकाणी हाच A, स्टार्ट फ्रॉम दिस A, हा A आहे आणि आता मला ह्या ABचं प्रोजेक्शन काढायचं आहे. मग मी काय करणार आहे, ते ह्या B पासून परपेंडिक्युलर काढणार. आपली थेअरी बदलत नाही. टू फाइंड द प्रोजेक्शन ड्रॉ द परपेंडिक्युलर फ्रॉम द एंड पॉइंट्स. आता A पासून परपेंडिक्युलर काढला तर A लाच भेटेल. मग B पासून परपेंडिक्युलर काढला आणि हे समजा काय आलं C. सो AC इज द प्रोजेक्शन ऑफ AB. आणि हा अँगल कोणता आहे, A. हा अँगल कोणता आहे, A. मग ABचं प्रोजेक्शन कोण असणार आहे, AC. द प्रोजेक्शन ऑफ AB इज AC. बरोबर. मग मला AC काढायचं आहे. मग हा 90 डिग्री झाला, हा काय झाला 90 डिग्री झाला. बरोबर. तुम्हाला माहिती आहे AB म्हणजे याची लेंथ कोण असणार, स्मॉल c. AC याची लेंथ कोण असणार, स्मॉल b. आणि हा BC म्हणजे याची लेंथ कोण असणार, स्मॉल a. मी सांगितलंय ना, जर साइड AB असेल तर त्याच्यामध्ये कोण नाहीये, C. सो स्मॉल c इज द लेंथ. हे स्टार्टलाच मी शिकवलंय, ते नोटेशन विसरायचे नव्हते. आता मी या A पासून cos A काढणार. मग cos A काय येणार बघा, cos A काय येणार, cos A म्हणजे ॲडजस्टंट साइड, म्हणजे काय आलं AC अपॉन हायपोटेनियस कोण आला, AB. मग तुमचा AC कोण आहे, B. तुमचा AC कोण आहे, B. पण AC मी ACच ठेवतो. हा AB कोण आहे सांगा, C. मग इकडं आला हा इथं cos A आहे. मग AC काय आला, AC इक्वल टू C cos A. AC काय आला, C cos A. So AC equal to that C cos A. What is AC? AC is the projection of AB on AC. मग हे प्रोजेक्शन झालं. सो प्रोजेक्शन ऑफ AB ते काय आलं, C इंटू कॉस ऑफ A. C इंटू कॉस ऑफ A. म्हणजे या ठिकाणी AB ची लेंथ कोण आहे, C. तो इथं C घेतला आणि पुढे काय घेतला, कॉस ऑफ A. आणि इथं तयार होणारा अँगल कोण आहे, A आहे. ओके. समजा मी सेम वेने जर विचारलं, प्रोजेक्शन ऑफ BC. प्रोजेक्शन ऑफ काय काढणार, BC. मग BC म्हणजे कोण, लेंथ कोण, A. BC याच्यामध्ये नाही A, मग A. आणि प्रोजेक्शन BCचं आहे म्हणजे अँगल कोण असणार आहे, B. म्हणजे काय येणार, A cos B. सो प्रोजेक्शन ऑफ BC इज A cos B. अशाच प्रकारे मी आता डायरेक्ट लिहू शकतो प्रोजेक्शन ऑफ AC. मग ACचं प्रोजेक्शन आहे ACचं, मग हा अँगल A झाला, AC म्हणजे B. सो B cos A. सो दिस इज द प्रोजेक्शन ऑफ AC. कळलं सगळ्यांना. तर अशा प्रकारे आपण प्रोजेक्शन्स काढतो. तर हा बेसिक कन्सेप्ट झाला तुमचा. फर्स्ट थिंग, प्रोजेक्शन काढताना एंड पॉइंट पासून काय काढायचे, परपेंडिक्युलर काढायचे. बरोबर. हे जनरल केस झाली. आता पुढची मॉडिफाईड केस काय आहे, की ज्याचं प्रोजेक्शन काढायचं तो A आणि ज्याच्यावर काढायचं आहे तो A. हे दोघं सेम आहेत, म्हणजे दोघांचा इनिशियल पॉईंट सेम आहे. मग मी हे प्रोजेक्शन काढायचं आहे. मग आपलं प्रोजेक्शनला ठरलंय की B पासून काय काढायचा, परपेंडिक्युलर. मग B पासून परपेंडिक्युलर काढला तर AC ही झाली प्रोजेक्टिंग लेंथ. सो प्रोजेक्शन ऑफ AB इज AC. प्रोजेक्शन ऑफ AB इज AC. मग ABचं प्रोजेक्शन भेटलं आणि ते काय आलं, AC. मग ते AC काढलं. सो दिस इज द बेसिक कॉन्सेप्ट ऑफ प्रोजेक्शन. हा प्रोजेक्शनचा बेसिक कॉन्सेप्ट आहे. बरोबर. 11वीला तर नव्हता, त्यामुळे तुमच्या स्कूल लेवलला होता का मला माहीत नाही, कारण की मी 10वीपर्यंत नाही शिकवत, त्यामुळे मला माहीत नाही आहे तुम्हाला हे 10वीला वगैरे 9वीला होतं का नाही. ठीक आहे, पण मी तुम्हाला प्रोजेक्शनचा कॉन्सेप्ट शिकवलेला आहे. ओके. तर हा झाला बेसिक कॉन्सेप्ट ऑफ प्रोजेक्शन. तर हा प्रोजेक्शनचा बेसिक कॉन्सेप्ट झाला. ओके. ठीक आहे. बघा आता आपण याचं प्रूफ घेऊया. काय घेऊया, प्रूफ. आपण 3 केसेस कन्सिडर करणार आहोत. हिअर वी विल कन्सिडर 3 केसेस. इन फर्स्ट केस द अँगल B is acute
angle B is acute. In second case, angle B is obtuse, and in third case, angle B is right angle. आणि angle B काय असणार आहे? right angle. पहिल्या केसमध्ये B हा acute असणार आहे, दुसऱ्या केसमध्ये B हा obtuse असणार आहे, आणि तिसऱ्या केसमध्ये B हा right angle असणार आहे. काय असणार आहे? right angle. तर आपल्याला तिन्ही केस घ्यायचे आहेत, कारण की B साठी वेगवेगळ्या केसेस होऊ शकतात. B may be acute angle, B may be obtuse angle, B may be right angle. त्याच्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या केसेस स्टडी करायच्या आहेत. प्रूफ लिहायला स्टार्ट करा. हे लिहिलं? राईट डाऊन. मी सेंटेन्स सांगणार आहे, कारण मी तुम्हाला सांगितलंय थेरम कसं पाहिजे ॲज पर टेक्स्टबुक. राईट डाऊन. Here we give proof of one of these three statements. Here we give proof of one of these three statements. म्हणजे हे 1, 2, 3 स्टेटमेंट जे आहेत त्या 3 स्टेटमेंटपैकी एका स्टेटमेंटचं आपल्याला आपण काय देणार आहे? प्रूफ. कॉमा बाय कन्सिडरिंग ऑल पॉसिबल केसेस. बाय कन्सिडरिंग ऑल पॉसिबल केसेस. झालं? फुल स्टॉप. नेक्स्ट लाईन लिहा. Here we will prove that लिहा पहिलं A equal to B cos C plus C cos B. Here we will prove that A equal to B cos C plus C cos B. तर आपण हे प्रूव्ह करणार आहोत. ओके, लिहा मग नेक्स्ट लाईनला. लेट अल्टिट्यूड ड्रॉन फ्रॉम A meets BC in D. Let altitude drawn from A meets BC in D. ओके, ठीक आहे. डायग्राम काढायची आपल्याला. चला, आपण सुरुवातीला B नावाचा अँगल काय घेतला? ॲक्यूट घेतला. सो दिस इज द ट्रायंगल ABC. दिस इज द ट्रायंगल ABC. दिस B इज ॲक्यूट. मग आपण सेंटेन्स काय लिहिलंय? ड्रॉ अल्टिट्यूड फ्रॉम A पासून अल्टिट्यूड काढा. सो AD इज अल्टिट्यूड टू BC. AD इज परपेंडिक्युलर टू BC. दिस अँगल इज अँगल B. हा काय अँगल B. ओके, आता AB काय असणार सांगा? AB याच्यामध्ये नाही C, म्हणजे हा स्मॉल C. AC हा काय असणार? स्मॉल B. आणि BC काय असणार? स्मॉल A. BC असणार आहे स्मॉल A. हा जो BC आहे, दॅट BC इज स्मॉल A. ओके, ठीक आहे. व्हॉट इज BD? आता BD काय असणार सांगा? व्हॉट इज BD? हिअर B इज ॲक्यूट अँगल. आपण पहिली केस घेतोय, B इज ॲक्यूट अँगल. हिअर B इज ॲक्यूट अँगल. व्हॉट इज दिस BD? BD इज द प्रोजेक्शन ऑफ AB. बरं, चला मी तुम्हाला उलटा प्रश्न विचारतो. व्हॉट इज द प्रोजेक्शन ऑफ AB ऑन BC? प्रोजेक्शन ऑफ AB ऑन BC इज BD. का बरं? कारण की B हा Bलाच आहे, सेकंड केस जी शिकवली ती. आणि हा जो A आहे, या A पासून परपेंडिक्युलर काढला, तो भेटला कुठं? Dला. मग कोण आलं? BD. सो BD इज द प्रोजेक्शन ऑफ AB ऑन BC. BD इज द प्रोजेक्शन ऑफ AB ऑन BC. ओके, ठीक आहे. मग बघा, आता मला अजून एक सांगा. व्हॉट इज द प्रोजेक्शन ऑफ AC? सरळ प्रश्न विचारलाय. व्हॉट इज द प्रोजेक्शन ऑफ AC? मग A पासून परपेंडिक्युलर काढला. सो CD इज द प्रोजेक्शन ऑफ AC ऑन दिस BC. कळलं सगळ्यांना? मग आपण काय लिहिणार बघा. आपण एक सेंटेन्स लिहिलंय स्टार्टला. तुम्ही डायग्राम कंप्लीट करा तोपर्यंत कंप्लीट करा. हा परपेंडिक्युलर आहे हे दाखवा. ड्रॉ द डायग्राम. दिस अँगल B इज ॲक्यूट. केस नंबर 1 लिहिलं तरी चालेल. केस नंबर 1, अँगल B इज ॲक्यूट. केस 1 अँगल B इज ॲक्यूट. केस 1 अँगल B इज ॲक्यूट. ओके, आपण 1 सेंटेन्स लिहिलंय. काय सेंटेन्स लिहिलंय? लेट अल्टिट्यूड ड्रॉन फ्रॉम A meets BC. लेट अल्टिट्यूड ड्रॉन फ्रॉम A meets BC in D. बरोबर. मग आता BD काय आलं बघा. मग आपण मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं. व्हॉट इज BD? लिहा चला. BD इज प्रोजेक्शन
BD is projection of AB on BC. So BD is projection of AB. BD is projection of AB on BC. मग हे काय येणार? व्हॉट इज दिस BD? दिस BD इक्वल टू काय येणार सांगा? कोणाचं प्रोजेक्शन आहे? ABचं. मग त्याची लेंथ कोण? C. त्या ABची लेंथ कोण? C. बरोबर. आणि हा अँगल कोण? B. म्हणजे काय आलं? C cos B. काय आलं? C cos B. कळतंय का? बघा ना, नाही कळलं तर बघा, हा कोण आहे? B. कोसाइन रेशो घ्या बरं. कोसाइन रेशो ॲडजसंट साइड कोण आहे? BD. आपण हायपोटेन्यूस कोण? C. मग व्हॉट इज BD इक्वल टू C cos B. रफ करतो बघा इथे मी, रफ वर्क तुमच्यासाठी खास रफ वर्क. काय येणार? cos B हा अँगल B आहे. cos B इक्वल टू ॲडजसंट साइड BD आपण हायपोटेन्यूस कोण? C. ह्या C ला इकडे घ्या, म्हणजे BD काय येणार सांगा? C cos B. दिस इज रफ वर्क. मग BD इक्वल टू काय आलं? C cos B. ओके. आता व्हॉट इज CD और व्हॉट इज DC? बघा DC बोला. DC काय? यानुसार सेंटेन्स सांगा. DC इज अ प्रोजेक्शन. DC is a projection of AC. DC is projection of AC on BC. बरोबर. मग DC काय येणार बघा? DC हे कोणाचं प्रोजेक्शन आहे? ACचं. मग याची लेंथ कोण? B. बरोबर. आणि हा अँगल कोण? C. सो B cos C. गॉट इट? व्हेरी सिंपल. नाही कळलं? रफ वर्क. cos C इक्वल टू ॲडजस्टंट साइड कोण? DC अपॉन हायपोटेन्यूस कोण? तर B. मग याला इकडे घ्या. सो B cos C इक्वल टू DC. ओके. आता काय आलं बघा? इन ट्रायंगल ABC. व्हॉट इज दॅट? हाऊ टू कॅल्क्युलेट BC equal to BD plus DC. What is BC? हा BC कोण आहे? A. What is BD कोण आला? BD आला C cos B plus DC कोण आला? B cos C. झाली का पहिली पेअर प्रूव्ह? सो A equal to B cos C plus C cos B. Hence proved. तर हे झालं by first case, case number 1, angle B is acute. Angle B काय आला? acute आला. आता आपल्याला घ्यायची केस नंबर 2. Angle B is obtuse. तर angle B काय असणार आहे? obtuse. बघा, हा ट्रायंगल आहे. ओके, हा ट्रायंगल आहे. सो दिस इज A, दिस इज B, दिस इज C. मग याचं याला पुढे प्रोजेक्ट करायचं. BCला प्रोजेक्ट केलं पुढे. ओके. का बरं? आपल्या परपेंडिक्युलर काढायचं आहे. ड्रॉ परपेंडिक्युलर फ्रॉम पॉईंट A. कारण आपल्याला अल्टिट्यूड तर भेटली पाहिजे ना. सो ड्रॉ परपेंडिक्युलर फ्रॉम पॉईंट A ऑन दिस BC प्रोड्यूस. म्हणजे हा कोण आला? D. हा आला D. So AD is perpendicular to BC produce. AB is perpendicular to BC produce. बरोबर. आता मला सांगा, ह्या ACचं प्रोजेक्शन कोण असणार? ACचं प्रोजेक्शन C इथंच आहे. A चा परपेंडिक्युलर इथं, म्हणजे कोण असणार? CD. कोण असणार? CD. ACचं प्रोजेक्शन कोण? CD. आणि ABचं प्रोजेक्शन कोण? BD. कळलं? तर ह्या पद्धतीने येणार आहे. ओके, ठीक आहे. पहा, आता आपल्याला केस नंबर 2 घ्यायची आहे. आपण थोडंसं डिस्कस केलं आहे की अँगल बी काय असतो? ऑप्ट्यूस असतो. अँगल बी इज ऑप्ट्यूस. आता या ठिकाणी अँगल बी आहे. इथं काय? अँगल बी. मग हा अँगल काय आला? पाय मायनस बी. हा अँगल झाला पाय मायनस बी. सो दिस अँगल इज अँगल पाय मायनस बी. तर हा अँगल झाला पाय मायनस बी. मग एसीचं प्रोजेक्शन कोण? CD. एसीचं प्रोजेक्शन कोण? CD. एबीचं प्रोजेक्शन कोण? PD.
AC चं प्रोजेक्शन कोण CD, AB चं प्रोजेक्शन कोण BD. बरोबर. मग आपण कसं लिहिणार बघा, प्रोजेक्शन ऑफ AC इक्वल टू प्रोजेक्शन ऑफ AC कोण येणार, प्रोजेक्शन ऑफ AC ऑन BC, प्रोजेक्शन ऑफ AC ऑन BC. तो कोण AC चं प्रोजेक्शन कोण असणार CD, ते काय येणार CD इक्वल टू काय येणार CD इक्वल टू CD. आता हा अँगल कोण आहे C, हा अँगल आहे C. बरोबर. मग आता BCचं प्रोजेक्शन काढायचं कोणाचं BCचं. मग BCचं प्रोजेक्शन म्हणजे BC, याच्यात कोण नाही सांभा. प्रोजेक्शन ऑफ AC कोणाचं प्रोजेक्शन काढायचं आहे ACचं. इकडे पहा ना, इकडे लर्न करा. BD इज प्रोजेक्शन ऑफ AB ऑन BC. बरोबर. मग ABचं प्रोजेक्शन आहे, प्रोजेक्शन ऑफ AB म्हणून इथं कोणाला स्मॉल c. हा AB ना, इथे बघा हा AB आहे, हा कोण आहे AB, अँगल कोण आहे B. मग ABचं प्रोजेक्शन कोण लेंथ C म्हणून C cos B. मग त्याच पद्धतीने प्रोजेक्शन ऑफ AC ऑन BC कोणाला CD. मग प्रोजेक्शन कोणाचं आहे ACचं. मग याच्यामध्ये कोण नाही आहे स्मॉल b. बरोबर. AC मध्ये नाही आहे B. आणि हा अँगल कोण आहे C, म्हणजे काय आलं B cos C. या ठिकाणी आलं B cos C. बरोबर ना. बघा AC ने केलेला अँगल कोण आहे C, मग इथं cos C आला. आणि जर तुम्हाला नाही कळलं तर मी तुम्हाला सांगितलंय काय वापरायचं बोला, कोसाइन रेशो वापरायचा. व्हॉट इज cos C, cos C कोण येणार, cos C येणार ॲडजसंट साइड येणार. बरोबर. ॲडजसंट साइड अपॉन त्या पद्धतीने येईल. सो प्रोजेक्शन ऑफ AC ऑन BC इक्वल टू CD इक्वल टू B cos C इक्वल टू B cos C. सो प्रोजेक्शन ऑफ AC ऑन BC इक्वल टू B cos C. आता आपल्याला घ्यायचं प्रोजेक्शन ऑफ AB. आता ABचं प्रोजेक्शन बघा, प्रोजेक्शन ऑफ AB कोणाचं ABचं ऑन कोण BC. एक लक्षात घ्या, तुम्ही म्हणणार हे AB आणि ह्या BD ला का नाही, BC मेन आहे ना, आपला ट्रायंगल कोण आहे ट्रायंगल ABC आहे, म्हणजे AC BC AB विषयीच बोललं पाहिजे. या ठिकाणी प्रोजेक्शन ऑफ AC ऑन BC लिहिलंय मी. असं CD का नाही लिहिलं, कारण आपल्या ट्रायंगलची साईड कोण आहे BC. मग या साईडचं ह्या साईडवरतीच प्रोजेक्शन काढणार ना, हे आपण एक्सटेंड केलेलं आहे, त्याच्याविषयी नाही लिहू शकत आपण. ओके, कळलं. सो प्रोजेक्शन ऑफ AB ऑन व्हॉट BC, ते प्रोजेक्शन कोण आलं, ते प्रोजेक्शन आलं BD. इट इज इक्वल टू हे प्रोजेक्शन कोणाचं आहे ABचं, हे प्रोजेक्शन कोणाचं आहे ABचं. AB कोण नाही याच्यामध्ये C. बरोबर. आणि याने केलेला अँगल कोण आहे पाय मायनस B. सो कॉस ऑफ पाय मायनस B. बरोबर. कॉस ऑफ पाय मायनस B. पाय म्हणजे काय 2π/2, पाय म्हणजे काय 2π/2, पाय म्हणजे काय 2π/2. 2 काय इवन, 2 इवन असलं कॉसला काय राहणार कॉस. आणि पाय मायनस B म्हणजे कितवा क्वाड्रंट आला सेकंड क्वाड्रंटमध्ये साइन पॉझिटिव्ह असतं, म्हणजे कॉस काय येणार निगेटिव्ह. म्हणजे काय आलं इट इज इक्वल टू -C cos B. इट इज इक्वल टू -C cos B. सो प्रोजेक्शन ऑफ AB ऑन BC इक्वल टू कोण आला BD. इट इज इक्वल टू -C cos B. अल्टिमेटली आपल्याला पाहिजे कोण BC. सो इन ट्रायंगल ABC काय येणार सांगा, इन ट्रायंगल ABC काय येणार, दिस BC आपल्याला पाहिजे BC. मग BC कसा येणार, संपूर्ण कोण आहे CD, संपूर्ण आहे CD. ह्या CD मधनं कोण मायनस होईल BD, ह्या CD मधनं मायनस झाला BD. बरोबर. CD कोण आहे सांगा, व्हॉट इज CD इज B cos C मायनस BD कोण आहे -C cos B. मग मायनस काय होणार प्लस -C cos B. बरोबर. मायनस झालं प्लस. सो B cos C प्लस C cos B आणि BC कोण आहे A. मग झालं का प्रूव्ह. A इक्वल टू बघा A इक्वल टू B cos C प्लस C cos B. याला म्हणूया इक्वेशन नंबर 1, याला म्हणूया इक्वेशन नंबर 2. बरोबर. म्हणजे सेकंड केस मध्ये पण प्रूव्ह झालं वेन अँगल B इज ऑब्ट्यूज. सेकंड केस मध्ये सुद्धा प्रोजेक्शन रूल प्रूव्ह झाला. आपण आतापर्यंत 2 केसेस घेतल्या. केस नंबर 1 अँगल B इज ॲक्यूट, केस नंबर 2 अँगल B इज ऑब्ट्यूज. कळलं सगळ्यांना. तर आता आपल्याला
तिसरी केस घ्यायची आहे. आपल्याला काय करायचं, तिसरी केस घ्यायची आहे. नाव लास्ट केस दॅट इज अँगल बी इज राईट अँगल. आपण 3 केसेस घेतल्या अँगल बीच्या. फर्स्ट अँगल बी इज acute, सेकंड मध्ये अँगल बी इज ऑब्ट्यूस, अँड नाव थर्ड अँगल बी इज राईट अँगल. आता हे वेगळंच प्रूव्ह केलंय, म्हणजे इथं प्रोजेक्शन वगैरे काय प्रूव्ह केलं नाही, त्यांनी डायरेक्ट राईट हँड साईड घेतलेली आहे. लेट अस टेक RHS ऑफ फर्स्ट. मग RHS कोण आहे, बी कॉस सी प्लस सी कॉस बी. बी कॉस सी प्लस सी कॉस बी. व्हॉट इज बी कॉस सी, व्हॉट इज बी कॉस सी. अँगल सी ने जर पाहिलं तर बी कॉस सी काय येणार, बी कॉस सी येणार बी सी. बी कॉस सी काय येणार बी सी प्लस सी कॉस बी प्लस सी कॉस बी. आता या ठिकाणी कॉस बी काय आहे, बी काय आहे 90 डिग्री आहे. बी काय आहे 90 डिग्री, आणि कॉस 90 काय असतो 0. कॉस 90 काय असतो, कॉस बी इक्वल टू कॉस पाय बाय 2 इक्वल टू 0. म्हणजे इथे काय आलं 0. ओके, सो इट इज इक्वल टू बी सी म्हणजे बी सी, म्हणजे इथे राहिला बी सी, पण बी सी म्हणजे कोण, स्मॉल ए. हेन्स वी गेट A इक्वल टू काय आलं, बी कॉस सी प्लस सी कॉस बी. बी कॉस सी प्लस सी कॉस बी. सो दिस इज इक्वेशन नंबर 3. तर हे आलं इक्वेशन नंबर 3. इन दिस वे वी प्रूव्ड by taking angle B as acute angle, obtuse angle and right angle, we proved A equal to B cos C plus C cos B. In the same way, by taking angle A is acute, angle C is acute, we can prove the remaining 2. Okay? इथपर्यंत झालं असेल तर सेंटेन्सला खाली. Similarly, we can prove the cases where C is obtuse and C is right angle. Similarly, we can prove the cases where C is obtuse, C is right angle. Therefore, in all possible cases, A equal to B cos C plus C cos B. Therefore, in all possible cases, A equal to B cos C plus C cos B. Similarly, we can prove the other statements. म्हणजे काय केलं बघा त्यांनी, पहिल्यांदा B हा ॲक्यूट घेतला. या थेरमचं केस नंबर 1चं मी हेडिंग काय दिलं जर चेक करा. मी अँगल ए इज ॲक्यूट लिहिलं आहे का अँगल बी इज ॲक्यूट लिहिलं आहे बघा. आता आपल्याला हे प्रूव्ह करायचं होतं. आता नीट ऐका, फक्त 2 मिनिटं ऐका. आपल्याला हे स्टेटमेंट प्रूव्ह करायचं होतं. याच्यामध्ये 2 अँगल होते बी आणि सी. मग मी पहिला बी साठी प्रूव्ह करायला घेतलं. पहिली केस बी इज ॲक्यूट, second case B is obtuse, and the third case B is right angle. In the same way, by considering this angle C as acute, C as obtuse, and C as right angle, we can prove A equal to B cos C plus C cos B. म्हणजे B च्या 3 केसेस, C च्या 3 केसेस, यावरनं हे पहिलं स्टेटमेंट प्रूव्ह होणार. आणि ज्या पद्धतीने पहिलं स्टेटमेंट प्रूव्ह झाले त्यानुसारच बाकीचे 2 स्टेटमेंट सुद्धा प्रूव्ह होतील. तर हे प्रोजेक्शन रूल आहे. मागच्या वर्षी सिलेबसमध्ये या पद्धतीने प्रूफ नव्हतं, खूप सोपं होतं. म्हणजे हे जे प्रूफ त्यांनी मांडलेलं आहे हे प्रूफ नवीन प्रूफ आहे. कळलं, हे प्रूफ जे आहे ते नवीन आहे. मागच्या वर्षी एकदम सोपं होतं. कॉस सी ची व्हॅल्यू कॉस बी ची व्हॅल्यू टाकली कोसाइन रूलने का ते लगेच प्रूफ होतं. पण तसं प्रूफ यावर्षी ठेवलेलं नाही. पुस्तकामध्ये नवीन प्रूफ आलेलं आहे. त्यामुळं प्रोजेक्शन रूलचं थेरम सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व एक्झाम्पल आहे बघा. प्रूव्ह लिहा माझ्यासोबत. प्रूव्ह कोसाइन रूल by using projection rule. So prove cosine rule by using projection rule. म्हणजे आपल्याला कोसाइन रूल प्रूव्ह करायचा आहे by using projection rule. प्रोजेक्शन रूल वापरून आपल्याला कोसाइन रूल प्रूव्ह करायचा आहे. सो वी विल स्टार्ट फ्रॉम प्रोजेक्शन रूल. बघा प्रूफ. प्रोजेक्शन रूल is as follows. प्रोजेक्शन रूल खाली प्रमाणे आहे. काय बघा, A इक्वल टू बी इक्वल टू सी इक्वल टू. शिकून घ्या प्रोजेक्शन रूल कसा आहे. A इक्वल टू, मग पुढे कुठंच A नसतो, पुढे सगळा B आणि C असतो. स्मॉल b, मग याच्यासोबत
कॅपिटल अँगल सी. मग आता स्मॉल सी, मग याच्यासोबत कॅपिटल बी. बी बरोबर ए कॉस सी प्लस सी कॉस ए. ओके, इथं बी आहे, मग ए सी सी ए. सीच्या समोर कोण येणार, ए बी. ए कॉस बी प्लस बी कॉस ए प्लस बी कॉस ए. So this is equation number 1, this is equation number 2 and this is equation number 3. ओके, आता आपल्याला जो कोसाइन रूल प्रूव्ह करायचा आहे तो कोसाइन रूल असा आहे, ए स्क्वेअर इक्वल टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस 2bc कॉस ए. हा आपण प्रूव्ह करणार आहोत. हा प्रोजेक्शन, हा कोसाइन रूल आपण प्रूव्ह करणार आहोत. मग मला कोसाइन रूलमध्ये कशाच्या टर्म्स आहेत, ए स्क्वेअर बी स्क्वेअर सी स्क्वेअर. मग इक्वेशन 1 ला कुणी मल्टिप्लाय करायचं, ए नी. मला ए स्क्वेअर पाहिजे, मग ए पासून ए स्क्वेअर कसं तयार होईल, ए नी मल्टिप्लाय केलं पाहिजे. बी स्क्वेअर, बी पासून बी स्क्वेअर कसं तयार होईल, बी ने, याला सी ने. सो मल्टिप्लाय बाय ए बी अँड सी, मल्टिप्लाय बाय ए बी अँड सी टू इक्वेशन 1, 2 and 3. टू इक्वेशन 1, 2 and 3. चला याला ए नी मल्टिप्लाय करू, म्हणजे काय येणार, ए स्क्वेअर इक्वल टू ए बी कॉस सी. याला ए नी मल्टिप्लाय केलं प्लस ए सी कॉस बी. याला बी ने मल्टिप्लाय केलं, बी स्क्वेअर इक्वल टू ए बी कॉस सी प्लस याला बी ने मल्टिप्लाय केलं बी सी कॉस ए. याला सी ने मल्टिप्लाय केलं, सी स्क्वेअर इक्वल टू काय येणार, ए सी कॉस बी प्लस काय येणार, बी सी कॉस ए. तर हे झालं इक्वेशन नंबर 4, हे झालं इक्वेशन नंबर 5 आणि हे झालं इक्वेशन नंबर 6. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे, आता आपल्याला ह्या दोघांची ॲडिशन करून ए स्क्वेअर मायनस करायचं आहे. कारण आपल्याला हे जर प्रूव्ह करायचं असेल तर ए स्क्वेअर इकडे आल्यावर काय होईल, मायनस ए स्क्वेअर आणि हा इकडे येईल. बरोबर, ठीक आहे. चला पहा काय करायचं आहे, लक्ष द्या काय करायचं आहे. तर आपण इक्वेशन नंबर 5 आणि इक्वेशन नंबर 6 ची ॲडिशन करायची आणि त्यामधनं 4 काय करायचा, मायनस. ओके, सबट्रॅक्ट इक्वेशन 4 फ्रॉम सम ऑफ 5 and 6, फ्रॉम सम ऑफ 5 and 6. ओके, बघा मग काय येणार, बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. ह्या दोघांची ॲडिशन बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. दोघांच्या ॲडिशनमधनं पहिला सबट्रॅक्ट करायचा. मग बी स्क्वेअर कोण आहे, ए बी कॉस सी प्लस बी सी कॉस ए प्लस सी स्क्वेअर कोण येणार, प्लस ए सी कॉस बी प्लस बी सी कॉस ए प्लस बी सी कॉस ए. मायनस हा होणार मायनस ए बी. आता मायनस होणार म्हणजे दोघांचे साईन चेंज होणार. मायनस ए बी कॉस सी मायनस ए सी कॉस बी. सो इट इज इक्वल टू प्लस ए बी कॉस सी मायनस ए बी कॉस सी कॅन्सल प्लस ए सी कॉस बी मायनस ए सी कॉस बी कॅन्सल. मग इथं काय राहिलं, बी सी कॉस ए परत बी सी कॉस ए राहिला. सो बी सी कॉस ए. सो बी सी कॉस ए प्लस बी सी कॉस ए काय येणार, 2bc cos a. So b square plus c square minus a square equal to 2bc cos a. याला इकडे घ्या, a square ला तिकडे घ्या, म्हणजे काय येणार, a square equal to b square plus c square minus 2bc cos a. Similarly we can prove ह्या पद्धतीने आपण बाकीचं प्रूव्ह करू शकतो. काय, b square equal to a square plus c square minus 2ac cos b and c square equal to a square plus b square minus 2ab cos c, which is cosine rule. म्हणजे आपण काय केलं, प्रोजेक्शन रूलने स्टार्ट केली आणि प्रूव्ह काय केला, कोसाइन रूल. कळलं सगळ्यांना? सो वी स्टार्ट फ्रॉम प्रोजेक्शन रूल अँड इन दिस वे
वी प्रूव्ड कोसाइन रूल. मग आपला क्वेश्चन तोच होता, प्रूव्ह कोसाइन रूल बाय युझिंग प्रोजेक्शन रूल. ओके.